कंदरगाव येथील जळीतग्रस्त कुटुंबास अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी धुळे कुटुंबियास जीवनावश्यक वस्तूंसह संसार उपयोगी वस्तू भेट दिल्या। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदरगाव येथील सिद्धप्पा धुळे यांच्या शेतातील वस्तीला अचानक आग लागून संसार उपयोगी वस्तूंसह घराचे मोठे नुकसान झाले होते। सदरील घटनेची माहिती मिळताच सीना भीमा खोरे पाणी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी घटनास्थळी समक्ष भेट देऊन धुळे कुटुंबियास जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्य संसार उपयोगी साहित्याची भेट दिली। या प्रसंगी अप्पासाहेब पाटील वडकबाळकर, पोलीस पाटील कैलास कडते, उपसरपंच अप्पाराव राऊतराव, माजी सरपंच शरीफ शेख, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, साहेब कांबळे, सद्दाम शेख, जगन्नाथ होंडराव, परसाप्पा राऊतराव, लखन येवळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। सदरील वृत्तसंकलन आमच्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे उपसंपादक राहुल वडीलशिव यांनी केले आहे। यावेळी अप्पासाहेब पाटील बोलताना म्हणाले की सिद्धाराम शिवप्पा धुळे काल शनिवारी त्यांच्या घरात अतिशय दुःखद घटना इकडं घडलेला आहे। चुलीचं काय तर ते वाऱ्याने उडून पूर्ण झोपडी पूर्ण पत्रे वगैरे जळून पूर्ण संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला। ते समजल्यावर मला गावातले लोक, सरपंच होंडराव साहेब, शरीफ शेख आणि डेप्युटी सरपंच आणि गावातले लोक कळवले मला। तात्काळ मी येऊन त्यांना भेटले। धुळेंचे सुपुत्र, त्यांची आई इथं देखील आहेत, सुपुत्र सांगितले काय काय नुकसान झालं बाबा आणि कुणाला लहान पोरं आणि कुणाला हानी झालं का मी विचारलं त्यांना धुळेला, तर घरात कुणाला त्यांना हानी झालं नाही। घरात त्यांचे 4 लेकरं आहेत, 4 लेकरं देखील सुरक्षित आहेत आणि फायर ब्रिगेडच्या गाडी येऊन ताबडतोब विझून गेले आणि सुरक्षितपणाने सर्व बाहेर निघाले आणि त्यांचे घर संसार सर्व घरातले सामान कपडे सर्व जाळून या ठिकाणी आता पाहणी केल्यावर मला इथं काही बी व्यवस्थित वाटलं नाही, सर्व उद्ध्वस्त झालं। त्या ठिकाणी मी तहसीलदार निंबारे साहेबांना फोन केला, आपल्याला शासकीय काय मदत देत आहे तर त्याला तात्काळ मदत पोचवायला पाहिजे। तहसीलदार साहेबांनी इथं तलाठी आणि सर्कल साहेबांना सांगून इथं पाहणी करून शासकीय मदत देखील त्यांनी करतो म्हणून मला आश्वासन दिले आणि त्यांना मागं लागून त्यांना धुळे परिवाराला मी इथं दिलासा देतो की शासकीय त्यांना मदत पुरवठा करतो। आणि माझ्या धुळे परिवाराला विचारलो, आता रोजच्या आपल्याला संसारिक वस्तू काय आपल्याला भांडे कोंडे अन्नधान्य काय लागेल असं लिहून द्या तुम्ही लिस्ट प्रमाणे। त्यांनी लिहून दिले, मला लिहून दिल्याप्रमाणे मी इथं त्यांना पोच केलं इकडं। आणि धुळे परिवाराला मी अजून त्यांना ह्या विस्तृत काय अडचण असलं तरी बी मी पाठीशी राहील म्हणून एवढंच बोलतो आणि माझा शब्द संपवतो।